दीपक देशमुख आमचे सहकारी होते. इतक्या वर्ष त्यांनी निवडणुका लढवल्या, ते जिंकले, वेगवेगळ्या चिन्हावर जिंकले. परंतु त्यावेळी EVMवर घोटाळा नव्हता. म्हणून इथला लोकप्रतिनिधी म्हणून किंवा धनंजय मुंडे साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी परळीच्या विकासामध्ये आम्ही निश्चितच योगदान देणार आहेत. आणि या तर ज्यावेळेस निकाल हाती आले त्यानंतर कालपासून जे आहे ती उपनगराध्यक्षपदाच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. मात्र तुमच्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष होईल की भाजपचा होईल अशी एकंदरीत काही चर्चा वगैरे पाहायला मिळते का? या ठिकाणी जे निर्णय होतात ते निर्णय हे पक्षस्तरावर होत असतात. या ठिकाणी दोन्ही प्राबल्य नेतृत्व आहेत. ते जे ठरवतील ते आम्हा सर्व महायुतीच्या घटकामधील सर्वांना ते मान्य असतील आणि ते जे नेता ठरवतील ते उपनगराध्यक्ष असेल आणि ते आम्ही सर्वजण स्वीकारणार आहेत. परळीच्या नगरपालिकेचे निकाल हाती आले आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद इंगळे यांच्या पत्नी यांचा देखील या ठिकाणी विजय जे आहे ते झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी पाहिलं गेलं तर आज दिवसभर काल दिवसभर जे आहे ते सत्काराचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी पार पडलेत आणि रात्रीच्या दरम्यान देखील सत्कार जे आहे ते बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. माझ्यासोबत निकालानंतर बोलण्यासाठी आनंदी इंगळे आहेत. आनंदजी, खूप आगळा वेगळा निकाल परळीचा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तुम्ही या निकालाकडे कसं पाहता? आगळा वेगळा काहीही नाही. नामदार धनंजयजी मुंडे साहेब व पंकजताई मुंडे यांच्या महायुतीला स्पष्टपणे जनतेनं कौल दिलेला आहे. त्यामुळं आगळा वेगळा म्हणण्याचं काहीही कारण नाही आणि इथलं नेतृत्व परळीच्या जनतेनं मान्य केलेलं आहे आणि तोच आपल्याला निकाल या ठिकाणी दिसत आहे. आमचा जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, ते 15,000च्या पुढं लीडनं निवडून आलेले आहेत. त्यामुळं निर्विवाद या ठिकाणी आमचं प्राबल्य आहे. आम्हाला लोकांनी स्वीकारलेलं आहे. धनंजय मुंडे साहेब आणि पंकजताई यांना नेतृत्वाला लोकांनी मान्यता दिलेली आहे. खरं तर ह्या सगळ्या घडामोडी घडत आहेत, निकाल बाहेर आलेत. मात्र EVMवर देखील आरोप जे आहेत ते केले जात आहेत. धनंजय मुंडे यांनी EVMच्या माध्यमातून हे सेट केलं आणि हा निकाल जो आहे तो आगळा वेगळा केला असं थेट दीपक देशमुख यांचं काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वक्तव्य आहे. त्याकडे कसं पाहता? दीपक देशमुख आमचे सहकारी होते. इतक्या वर्ष त्यांनी निवडणुका लढवल्या, ते जिंकले, वेगवेगळ्या चिन्हावर जिंकले. परंतु त्यावेळी EVMवर घोटाळा नव्हता. ज्यावेळेस त्यांचा पराभव झाला दोन्ही ठिकाणी, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा स्वतःचा, तर आता EVMचा घोटाळा झाला आहे. त्यांनी आता इथं न थांबता राहुल गांधीकडे जावं आणि EVMची त्या ठिकाणी त्यांना सोबत घेऊन मागणी करावी. बऱ्याच ठिकाणी सत्काराचे कार्यक्रम जे आहेत ते पार पडत आहेत. सगळे विजयनगरसेवक एकत्रीकरण येत आहेत. परळीच्या विकासासंदर्भात नेमकी काय चर्चा वगैरे होते का फक्त सत्कारच स्वीकारले जात आहेत? सत्कार हे आनंदाचा क्षण आहे. या गोष्टी लोकांच्या आग्रहास्तव करणं आवश्यक आहे. पण आपण ज्या प्रमाणात सत्कार होत आहेत त्या प्रमाणामध्ये आपण लोकांची उतराई होण्यासाठी, परळीच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा आपण काम करणं आवश्यक आहे. आणि एक परळीकर म्हणून, इथला लोकप्रतिनिधी म्हणून किंवा धनंजय मुंडे साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी परळीच्या विकासामध्ये आम्ही निश्चितच योगदान देणार आहेत. आणि या ठिकाणी जे मागे बॅकलॉग राहिला आहे तो भरून काढण्यासाठी आमची सर्व टीम आणि या ठिकाणचे दोन्हीही नेते या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणार आहेत. आणि जनतासुद्धा आमच्यासोबत असल्यामुळं इथून मागचा बॅकलॉग भरून आम्ही या ठिकाणी निश्चितच परळीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या पत्नी जे आहेत किती मतांनी विजय झालेला आहे? 687 मताने विजय झालेले आहेत. आणि आमचे बहुतांश नगरसेवक हे 500च्या पुढंच निवडून आलेले आहेत. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे की ते आता तुम्ही पाहत आहात. खरं तर जे काही प्रभागामधली कामं जे आहेत त्या कामासंदर्भात काही ज्यावेळेस प्रचार सुरू होता त्या दरम्यान काही मतदारांना काही आश्वासन दिले ते आता पूर्ण करायचे, असे 1 ते 2 काही कामं सांगू शकाल? त्या ठिकाणी एक बौद्धविहाराचा विषय आहे, एक अपूर्ण बौद्धविहार आहे आणि दुसरं नाहीच आहे भीमानगरमध्ये. तर त्या ठिकाणी परळी शहरातला पहिला कार्यक्रम माझ्या प्रभागामध्ये देण्याचं आश्वासन नामदार धनंजय मुंडे साहेबांनी दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जेव्हा हा प्रोग्राम होईल, सार्वजनिक सभेची पहिली बैठक होईल, त्यानंतर पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी भीमानगर या ठिकाणी बौद्धविहार
भूमिपूजनाचा घेण्याचा आम्ही ठरवलेलं आहे. त्याची आश्वासनपूर्ती येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला दिसेल. खरं तर ज्यावेळेस निकाल हाती आले त्यानंतर कालपासून जे आहे ती उपनगराध्यक्षपदाच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. मात्र तुमच्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष होईल की भाजपचा होईल अशी एकंदरीत काही चर्चा वगैरे पाहायला मिळते का? या ठिकाणी जे निर्णय होतात ते निर्णय हे पक्षस्तरावर होत असतात. या ठिकाणी दोन्ही प्राबल्य नेतृत्व आहेत. ते जे ठरवतील ते आम्हा सर्व महायुतीच्या घटकामधील सर्वांना ते मान्य असतील आणि ते जे नेता ठरवतील ते उपनगराध्यक्ष असेल आणि ते आम्ही सर्वजण स्वीकारणार आहेत. तर तुम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्षम नेते आहात. कोणताही विचार जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचत असतात विकासासंदर्भातले परळीतल्या. मात्र तुम्हाला काय वाटतं परळीतले कोणते 2 महत्त्वाचे काम आहेत ते प्रामुख्यानं प्रथमतः ते व्हायला पाहिजेत? या ठिकाणी भालचंद्र वाचनालयाचा एक विषय आहे. प्रामुख्याने या ठिकाणी वाचन संस्कृती थोडी अडगळीत पडली आहे. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे. तर यासाठी आपल्याला वाचनालय सुरू व्हावं ही माझी प्रायोरिटी असणार आहे. आणि त्यानंतर मी एका प्रभागातून निवडून आल्यामुळं माझा फोकस हा प्रभागावर अगोदर असणार आहे. नंतर बाकीच्या गोष्टीमध्ये जर मुंडे साहेबांनी काही जबाबदारी दिली तर त्या अनुषंगानं मी शहरात काम करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. हे होते आनंदजी इंगळे आणि त्यांच्या पत्नीचा आहे तो परळीमध्ये या ठिकाणी विजय झालेला आहे आणि या दरम्यान त्यांच्यासोबत झालेली चर्चा. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया परळी.